पण मित्र ही अशी एक चूक असते जी आपण वारंवार करत असतो. तशी माझ्या आयुष्यात एक चूक आहे जी मी अनेक वर्षापूर्वी केली. अनुवाईक एकदा जरा हाय करा ना. काय करा ही कुशल जी म्हणाला ती चूक. हो. आणि माझी दुसरी चूक जिला ही माझी सवतही म्हणते, संतोष जुवेकर प्लीज स्टेजवर ये. आणि मित्र म्हणण्यापेक्षा जसं मगाशी ओळख करून दिली तसं माझी बायको याला सवतही म्हणते. गेल्या वर्षी की गेल्या हा वर्षी शर्ट पण त्याच्याच वॉर्ड मधला आहे. तर म्हणून ती सवत म्हणते. म्हणजे एक व्यक्ती अशी आहे की रात्री 2:30 वाजता जर माझ्या घरची बेल वाजली तर बायकोला कळतं की संत्या आलाय. मग संत्या येतो तर तो थेट दुसरीकडे जाईल का तर नाही. त्याला माहिती असतं की माझ्या घरामध्ये तहान भागवण्यासाठी काही बाटल्या असतात ताकाच्या. त्या कुठे ठेवल्यात ते त्याला माहिती असतं. तो त्या घेऊन येतो आणि रात्री 2:30 वाजता जो घरात येऊन माझ्या बायकोच्या पेक्षा जास्त पुढे जाऊन ज्या गॅलरीत खरं तर बायका या बाबतीत बाटल्या आणि कपडे जास्त पुढे नाही. तर तसा हा माझा मित्र संतोष. आणि काही मित्र असे असतात, प्रत्येकाचे आवडते खेळ असतात ना. कोणाला चेस आवडतो, कोणाला क्रिकेट आवडतं, कोणाला आता फुटबॉल चालू आहे फुटबॉल आवडतं. माझ्या एका मित्राचा आवडता खेळ काय असेल माहितीये? मला अडचणीत आणणं. मला अडचणीत आणणं हा त्याचा अत्यंतिक आवडता खेळ आहे. तो मित्र म्हणजे अभिजित चव्हाण उर्फ बाबा. काय काय कमाल आहे राव. हेच लोकांना गंडून आम्ही त्याचं लग्न आज मी लावणार. तुमच्याकडे जेवायला येणार. थँक्यू. पटकन बोला, वाईट दिसता घरी खरंच येतील. मी तुम्हाला सांगतो, मी कालपासून तयारी करतोय, पण तुम्हाला हे हँडसम दिसतंय ज्याची तयारी अर्ध्या तासात झाली आता. अभिजित चव्हाण उर्फ बाबा. बाबा देहाने तुम्ही म्हटलं तसं हँडसम दिसतो, आगडबंब दिसतो, पण मनाने काय आहे हे जर समजायचं असेल तर कुठून तरी एक झुरळ पकडून आणा आणि त्याच्या पायाखाली ठेवा. जगात झुरळाला कुणीच घाबरत नसेल की झुरळ घरात येऊ शकतं म्हणून घरात एकटं राहायला भीती वाटणारा हा जगातला एकमेव माणूस आहे. मित्रांना तेवढ्यासाठी बोलून देतो घरी की अरे या ना प्लीज झोपायला, नाही तर झुरळ येईल. हा आगडबंब देह. पण ह्याच मित्रांनी मला त्या भीतीशी कसं लढायचं हे शिकवलं. कारण कसं होतं, मग जेव्हा आई बाप्पा जायचे गावी तेव्हा मी घरात एकटाच राहायचो. एकटा मात्र राहू शकत नाही कारण भूताची भीती वाटते. मग मी कुशाला सकाळपासून फोन करायला सुरुवात करतो, कुशा यार प्लीज ये ना. हो येणार आहे मी येणार आहे, मी येतोच आहे, निघालोच आहे मी. असं तो सकाळपासून जो सुरू करायचा तो रात्री 12 वाजेपर्यंत पण यायचा नाही. मला आपली झोप येते पण झोपणार कसं, झोपलो आणि भूत आली तर खूप भीती वाटते. आणि शेवटी 12:30 पर्यंत फोन करायचो, कुशा ये ना. आलो येतोच आहे, बघ तुझ्या बिल्डिंग खाली चालू आहे, येतोच मी जिनेच चढतोय. आणि आता असं वाटतं की भूत आलं तर चालेल पण हा नको. पण हा काही यायचं नाही. शेवटी ह्यांची वाट बघता मी झोपून जायचो. मग म्हणायचो की जाऊ दे, जे काही भूत येतील ते मला खाऊन राहतील मला चालेल, पण आता मी झोपतो. अशा या लोकांनी माझी भीती घालवलेली आहे. ते या लोकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ.